सर शेठ नमस्ते. तुमचा फोटो पाहिले, व्हिडिओ हॅलो. पाहिली. हॅलो, येतोय आवाज? हा हा. हो, आवाज येतोय. ते फोटो शेअर केले तुम्हाला. हो, फोटोही पाहिले, तुम्ही व्हिडिओ पाठवलेली झाडांची ती हा पाहिली. हा. माल बर बर. अतिशय सुंदर आहे. आणि हा दुसरी गोष्ट, आता एवढा कलर येणं म्हणजे तो एक तर तुमचा चमत्कार असेल सगळ्या सिस्टीम औषधा खतांचा. पण हा. तर एवढ्या दुकानाचं आहे आपलं त्याच्यामुळं. मी तेच सांगितलं ना, तो तुमचा हा चमत्कार असेल. पण हा हा. निसर्गाचा चमत्कार तरी या टायमिंगला एवढा कलर येऊ शकत नाही. हा ना. हा, कलर एकदम चांगला आलाय. कलर चांगला आलेला आहे. फक्त आता काय हो. होतं की असा ज्यावेळेस कलर येतो, आता तो तुम्ही आणलेला आहे तुमच्या सिस्टीमने, पण हा हा ज्यावेळेस हा. असा कलर येण्याची अपेक्षा ठेवतो त्यावेळेस आतमध्ये काळा पडायला चालू होतो. हा हा. आता उन्हामुळं हा, म्हणजे पडतोय जास्त आतमध्ये. आपण जास्त थांबवलं म्हणलं बाहेरून कलर आला पाहिजे म्हटलं तर मग ते काय होतं, आतून काळे डाग पडायला वेळ लागत काय नाही. हा बरोबर आहे. तर तसं तर त्या लेवलवर नाही ना गेलेलं आतमध्ये. नाही 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 नाही, ठीक तसा नाही. आहे, मग खूपच छान. ते साईज साठी मी फोटो टाकला तुम्हाला ते व्हिडिओ. साईज पण चांगली आहे, तुमचा कलरही छान आहे. म्हणजे सीझनला जसा असतो तसा आहे, म्हणजे बऱ्यापैकी हो सगळेजण हो तसंच हो म्हणतात. हो. आणि कुठून? दुसरा विषय होता, म्हणजे आम्हाला सोमवारी माल आणायचा होता, कटिंग करायचा होता. हो तर हो हो. मंगळवारीच निलावून असेल ना चालू? काही अडचण नाही, सगळे दिवस ओके. चालू आहेत. फक्त तर पुण्याचं मार्केट शनिवारी बंद असतं. शनिवारी बंद असतं फक्त. हा ओके. हा. आणि सोमवारी कटिंग करून म्हणजे आम्ही रात्री येईल मग तिथं. करा करा, काही अडचण नाही. हो. माल एकदम ओढू नका, माल विरळून काढा. विरळून विरळून काढतो. ओके, चालतंय. जेवढं दिवस तुम्ही पुढे चालाल, हो हो हो. सावकाश चालाल, तेव्हा मागची फळं ही फुगलेली असतील. हा हा. आणि हा एक विचारायचं होतं, एक 10 दिवसांनी अजून एक प्लॉट निघणार आहे 4 एकराचा. आता हा हे हा 3 हा एकराचा आहे. हा. तर त्याचे अंदाज काय, रेट कमी नाहीत ना होणार एक 10 दिवसांनी? माझ्या मते, मी जरी म्हणलं आणि तुम्ही हा जरी हा. म्हणलं, तर ही जादूची कांडी नाहीये की झालेला हा हा. बरोबर आहे. दुष्काळ हा हटवणं, हा किंवा हा हा. पाणी तिथं पडलंय तिथं लोकांना टँकरने सुद्धा पाणी देण्यासारखी परिस्थिती अंगात राहिलेली नाही. हा नाही, बरोबर आहे. आणि अजून एक मेन प्रश्न झालाय की आज मी नाशिकला आहे. हो हो हो. नाशिकमध्ये बघितला मी व्हिडिओ. तेलाचे माल जास्त आहेत आणि त्यात विशेष करून तालुक्याचे तालुके तेलग्रस्त झालेले आहेत. हा नाही, बरोबर आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुणी म्हणेल की रेट पडतील पुढे जाऊन, तर रेट हा पडायला हा. आपण कारणीभूत राहू. एकदम आवक बरोबर करायची नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. हा, एकदम हा. आवक. ते पण 10 दिवसात असं विशेष असं रिवर्स येईल असं काही नाही ना मी तेच मार्केट? सांगतो की तुम्ही एकदम येण्यापेक्षा जेवढे गरजेचे आहे तेवढी माल काढत राहा. महाराष्ट्रातून माल मापातच बाहेर पडतील. आणि आता बर बर. विशेष म्हणजे जागेवरती खरेदीदारांचं जाळं जास्त वाढलेलं आहे, कारण त्यांची भूक वाढलेली आहे. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे चांगले माल मार्केटपर्यंत पोहोचत नाहीत हा आणि हलक्या मालाला ते हात लावत नाहीत. हा. तसं झालंय, हा, बरोबर आहे. मग तुम्ही ज्यावेळेस चांगले आहे त्यावेळेस तुम्हाला वाटतं अरे बरं झालं आपल्या अपेक्षेप्रमाणे रेट मिळाला, पण त्याही ते पेक्षा हा. जर मार्केटला. मार्केटमध्ये जास्ती पैसे भेटत असतील तर आपल्याला बरोबर. तोटा का हो करता, हा माझा प्रश्न आहे. हो हो. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि मग मग मी सोमवारी कटिंग करतो माल आणि मंगळवारच्या निलावाला तिथं येतो मग. हो, चालेल ना, चालेल हो चालेल. हो हो. चालतं. हो. चालेल या. वेट घेतो आणि मी आता. हो हो. हो, या या चालेल. या, हो काय हो. अडचण नाही. चालेल. हो हो. मला फोन करा आदल्या दिवशी, मी कुठं असेल तुम्हाला मी तिथं असेल. सांग. ओके. चालतंय चालतंय. फोन करतो. चालेल हो चालेल, हो. भेटूया चालेल. भेटूया. हो हो. ओके. ओके ओके.